रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे दर्शवेळ अमावस्या, वर्षाची शेवटची अमावस्या आहे. उद्यापासनं पौष महिना हा सुरू होत आहे. तर बघा, आपल्या मुलांची आज आपल्याला दृष्ट काढायची आहे. बघा, प्रत्येक अमावस्येला तुम्ही ही दृष्ट काढू शकता, कारण मुलं बाहेर फिरत असतात, बाहेर कुठल्याही वातावरणात जात असतात. बाहेरची नकारात्मक कुणी केलं असंच नाही, तर बघा बाहेरची हवा देखील चांगली नसते कधी कधी, तर त्यामुळे देखील मुलांना नजर लागू शकते. मुलांमध्ये नकारात्मकतेचा प्रभाव दिसून येतो. मुलं चिडचिड करतात, अभ्यासामध्ये मन लागत नाही, सतत आजारी पडत असतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला दर अमावस्येला मुलांची अशा प्रकारे दृष्ट काढायची असते. दृष्ट काढण्यासाठी सगळं साहित्य आपल्या घरातलंच आहे, बाहेरून आणण्याची देखील गरज नाही. त्याचबरोबर बघा, आज आपण पितृसेवा देखील करायची असते. आता हा जो उपाय आहे, मुलांची नजर ही तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर अगदी रात्रीचे 12:30पर्यंत देखील तुम्ही काढू शकता. कारण कसं असतं, उतारा असतो हा, तर बघा उतरवायची असते आपल्याला नजर. त्यामुळे उतरत्या दिवसातच ही आपल्याला काढायची असते, दिवस संपल्यानंतरच, म्हणजेच ती नजर व्यवस्थित निघते. नजर उतारे हे संध्याकाळीच काढण्याची गोष्ट आहे, दिवसभरात नाही. तर बघा, संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वाळलेल्या लाल हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. कडकडीत वाढलेल्या लाल मिरच्या 7 घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 5 ज्या आहेत त्या फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडंसं तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ असेल तर घ्या, नसेल तर आपल्या स्वयंपाकघरातलं जे बारीक मीठ असतं ते घेतलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर तुम्हाला बघा, मोहरी घ्यायची आहे, काळी मोहरी, जी आपण बारीक मोहरी स्वयंपाकात भाजीत टाकतो ती मोहरी. 7 लाल वाळलेल्या मिरच्या, 5 फुलांच्या लवंगा, थोडंसं मीठ आणि मोहरी, हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. आणि आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे उतरवायचं आहे. आणि हे तुम्हाला 7 वेळा उतरवून झाल्यानंतर बाहेर, तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे बाल्कनी, आता तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये जा, किंवा तुमचं घर असेल तर तुम्ही अंगणामध्ये एका गौरीवर, आता गौऱ्या नाही आहेत तर मग तुम्ही काय करा, हे सगळं साहित्य जे आहे ते एका कागदामध्ये बांधा आणि 5-6 कापराच्या वड्या ठेवला तर ते आरामात जळून जाईल. ते काही असं खूप नाही की ते जळणार नाही. झालं. त्या पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी खूप जणांचं असं ऐकलं की गॅसवर जाळा, तर बघा, चुलीत जाळणं हे वेगळं असतं, कारण चूल ही बाहेर असू शकते, पण गॅसवर जाळणं म्हणजे ती नजर जी आहे ती आपल्याच घरात राहते. त्यामुळे हे तुम्ही बाहेर नेऊन जाळायचं आहे. दुसरे उपाय सांगते, मुलांचीच उतरवायची, नजर उतरवण्याचाच आहे. ग्लासभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं, खडे मीठ असेल तर टाका, नाही तर साधं टाकलं तरी देखील चालेल. आता हा ग्लास जो आहे तो मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. लक्षात घ्या, मुलांची नजर उतरवताना मुलांचं तोंड किंवा आपलं तोंड दक्षिणेला होणार नाही. पूर्व पश्चिम अशाच पद्धतीने माय लेकरांनी उभं राहायचं आहे. आईला जर मासिक धर्म असेल तर वडिलांनी दृष्ट काढली तरी देखील चालणार आहे. आता 7 वेळा हे पाणी उतरवून घेतल्यानंतर हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन टाकायचं आहे. किंवा तुम्ही गॅलरीत राहत, म्हणजे फ्लॅटमध्ये राहत असाल तर वरून साईडला खाली फेकलं तरी देखील चालेल. मात्र मी खूप ऐकलं आहे की बेसिंगमध्ये टाका, टॉयलेटमध्ये टाका. नाही, नजर उतरवलेली नजर कधीच घरामध्ये जाळायची नाही. पाणी देखील कधीच घरामध्ये फेकायचं देखील नाही, ते घराच्या बाहेरच गेलं पाहिजे. एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. तर हे 2 उपाय तुम्ही आवर्जून करा. फक्त याच अमावस्येला नाही, तर प्रत्येक अमावस्येला, किंवा जर तुम्हाला खूपच वाटलं तर तुम्ही शनिवारी देखील. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, संध्याकाळी दिवस उतरल्यानंतरच आपल्याला उतारे करायचे असतात. तर तुम्ही उतरल्यानंतर अशी मुलांची दृष्ट काढू शकता. त्याचबरोबर आणखी एक उपाय सांगते. हा उपाय तुम्ही आता दिवसभरात कधीही करू शकता. बघा, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. आता हा उपाय कशासाठी आहे, तर आपल्या घरातली नकारात्मकताने प्रवेशच करू नये त्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ घ्यायचं आहे जे आपण पूजेमध्ये वापरतो. तर तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे. एक लाल कापड देखील तुम्हाला लागणार आहे. त्या श्रीफळावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. मधी 4 टिंब द्यायची आहेत, साईडने 2 उभ्या रेषा ओढायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आता हा उपाय करत असताना देवघरातला दिवा चालूच पाहिजे, धूपदीप चालूच पाहिजे. तर ही मंत्र म्हणून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने तुम्ही हा नारळ वरती टांगायचा आहे. आता हा नारळ जो आहे तर तुम्ही तो दर अमावस्येला बदलू शकता.
दर अमावस्येला अशीच सेवा करून परत हा नारळ लावायचा. याने काय होईल तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेशच करणार नाही, आपल्या घरावर संकट येणार नाही. त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपण या दिवशी आपल्या गाडीवरून, आपल्या घरावरून देखील नारळाने उतारे करत असतो. तर नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढून तुम्ही हे उतारे 7 वेळा उतरून बाहेर नेऊन टाकू शकता. मात्र जाताना येताना कुणाशी बोलायचं नाही, रस्त्यात थांबायचं नाही, घरी आल्यानंतर पाय धुवून घरात यायचं, असे ते उतारे असतात. त्याचबरोबर बघा, तुम्ही कोहळा देखील तुमच्या दारामध्ये अडकवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितरांसाठी आपल्या अंगणामध्ये दक्षिणेला तोंड करून तुमच्याकडे जेही तेल असेल ना, त्या तेलाचा दिवा लावा. मात्र त्यामध्ये काळे तीळ टाका आणि मोबाईलवर का होईना पितृअष्टक लावून द्या, ते स्मरण करा. तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. तर बघा, हे अगदी छोटे छोटे उपाय आहेत की जे आपल्या घराच्या सुखशांतीसाठी, सुखसमृद्धीसाठी आपण करत असतो. आपल्या मुलांची नजर, वाईट बाधा जे काय असेल ते आपल्याला दूर करण्यासाठी आपण हे करायचं असतं. ज्या लोकांचा ह्याच्यावरती विश्वास आहे त्यांनीच हे करावं, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी करू नये.